भारत हा कृषीप्रधान देश असला तरी विभक्त कुटुंब पद्धतीमुळे येथील शेतकऱ्यांची जमीनधारणा हळूहळू कमी होताना दिसत आहे। शेती वापरासाठी जमीन कमी होत असल्याने ग्रामीण आणि शहरी भागात आपल्या घराच्या सभोवताली विविध भाजीपाला आणि फळांची लागवड परसबागेत करण्याची संकल्पना रूढ होत चालली आहे। अशाच प्रकारचा प्रयोग सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी गावातील शेतकरी विलास टेकळे यांनी आपल्या घराच्या सभोवताली केला आहे। आपल्या परसबागेत पिकवलेला भाजीपाला आणि फळे यांचा उपयोग ते आपल्या घरगुती वापरासाठी करतात। नमस्कार, मी विलास जगन्नाथ टेकळे, मुक्काम पोस्ट पापरी, तालुका मोहोळ येथील एक गो आधारित सेंद्रिय शेतकरी असून मी 2012 पासून सेंद्रिय शेतीला सुरुवात केलेली आहे। सुरुवातीचा सेंद्रिय शेती करत असताना जे संघर्षाचा काळ गेला, पूर्ण कुटुंब व आजूबाजूच्या शेतकऱ्याकडून पण मला भरपूर विरोध होत होता, परंतु त्या पूर्ण संघर्षावर मात करत मी आज सेंद्रिय शेतीत पूर्ण समाधानी आहे। सेंद्रिय शेती करत असताना मी विविध प्रकारच्या वेगवेगळ्या मार्गदर्शकांचे मार्गदर्शन घेतले। त्याच मार्गदर्शनातून मी गोकृपा अमृत, त्रिसूत्री व विविध प्रकारच्या निविष्ठा तयार करून सेंद्रिय शेती करत आहे व त्या सेंद्रिय शेती करत असताना मला या अनुभवातून आज मी पूर्ण समाधानी आहे। सुरुवातीच्या काळात माझे थोडेफार नुकसान पण झाले, त्या नुकसानीवर मात करून मी आज सेंद्रिय शेती करत आहे। परसबागेतील विविध भाजीपाला आणि फळांसाठी त्यांनी एक संजीवकाची निर्मिती केली आहे। तसेच परसबागेसाठी ते जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करतात, यामुळे झाडांची वाढ जोमदार होण्यास मदत होते। सेंद्रिय शेती करत असताना मी विविध प्रकारचे फळ संजीवक तयार केले। त्यात फळ संजीवकात 3 वर्ष लागली की मला त्याच्यात आज सक्सेस असा आहे की ते संजीवक बनवून जर त्याची साठवणूक व्यवस्थित केली तर ते अजरामर आहे, त्याला मरण ही गोष्टच नाही। आणि ते पिकासाठी, शेतीसाठी व माणसासाठी आणि अनासाया गुरांना, जनावरांना पण ते उपयोगी आहे। हे करत असताना मी मानवी आरोग्य रासायनिकमुळे किती धोक्यात आहे ह्याचं मला धोके जाणवले। त्याच्यातूनच मी कुटुंबाला लागणारा सेंद्रिय भाजीपाला पिकवण्यासाठी एक 3 गुंठ्यात सेंद्रिय परसबाग तयार केली आणि त्याच परसबागेतून मी कुटुंबाला लागणारा सर्व भाजीपाला बनवत आहे व इतर लोकांनाही त्याच्यातून मार्गदर्शन करत आहे। विविध गावातून सेंद्रिय परसबाग बागायसाठी लोक येतात, प्रेरणा घेतात आणि जाऊन करतात। हेच कार्याची दखल म्हणून भारत सरकारने आमची जून 2023 रोजी आसाम येथे सेंद्रिय शेती कार्यशाळेत मार्गदर्शन म्हणून पण निवड केली। असे विविध प्रवास करत असताना बऱ्याच अडचणी आल्या, त्या अडचणीतून बराच संघर्ष करून आज मी सेंद्रिय शेतीत पूर्ण समाधानी आहे। याची दखल म्हणून गेल्या 20 मार्च रोजी मोहोळ तालुका कृषी विज्ञान केंद्राच्या आत्मांतर्गत मला मोहोळ तालुका सर्वोत्कृष्ट सेंद्रिय शेती पुरस्कार म्हणून पण मिळालेला आहे। आणि हे सर्व करत असताना मी विविध ठिकाणी विविध विज्ञान केंद्र, शेती मेळावा, कार्यशाळा, परत महिला बचत गट यांना सेंद्रिय परसबागेचे महत्त्व पटवून देण्यासाठी मार्गदर्शन करत आहे आणि इथून पुढे पण करत राहणार आहे। परसबागेतील विविध कामामुळे वेळही चांगला जातो, तसेच घरगुती भाजीपाला आणि फळांसाठी लागणाऱ्या पैशांमध्ये बचत होते हे नक्की। प्रसाद दिवाणजी, न्यूज 18 लोकल, सोलापूर।